नमस्कार, चला बनवूया चपाती भाकरीसोबत खाता येईल अशी खमंग रुचकर ओल्या नारळाची चटणी. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचे काप करून घ्यायचे, अर्धी छोटी वाटी कच्चे शेंगदाणे, त्यासोबतच 1 मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घ्यायची. कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं. त्यानंतर थोडा पुदिना देखील घालायचा. पुदिन्यामुळे चटणीला खूप छान अशी वेगळी टेस्ट येते. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या, 6 ते 7 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा काळं मीठ टाकायचं. आता पाणी न घालता चटणी मिक्सरला वाटून घ्यायची. जास्त बारीकही वाटायची नाही किंवा जास्त जाडही ठेवायची नाही. चटणी वाटून झाल्यानंतर जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची साधी फोडणी टाकून घ्यायची. फोडणी टाकून चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ही जी चटणी आहे तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. अगदी रुचकर लागते. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.